नमस्कार. आजच्या ह्या एक्सप्लेनरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्प्युटर मेमरी या विषयावर चर्चा करणार आहोत. तसा हा विषय थोडा तांत्रिक वाटू शकतो, पण आज आपण कोणत्याही अवघड भाषेशिवाय एका साध्या ऑफिसच्या आणि रोजच्या कामाच्या उदाहरणावरून ही संकल्पना समजून घेणार आहोत. तर चला थेट सुरू करूया. आता हे बघा, जशी आपली माणसांची स्मरणशक्ती, विचार आणि आठवणी साठवते, अगदी तशीच कम्प्युटरची मेमरीही काम करते. म्हणजे जसं ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला रोजचं काम करण्यासाठी स्वतःचा असा एक डेस्क लागतो ना, अगदी तसंच ही मेमरी म्हणजे कम्प्युटरला त्याची डिजिटल माहिती साठवून ठेवण्यासाठी लागणारी एक प्रत्यक्ष भौतिक जागा असते. आज आपण हे 6 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. 1. डिजिटल वर्कस्पेस. 2. व्होलेटाईल विरुद्ध नॉन व्होलेटाईल मेमरी. 3. प्रायमरी आणि सेकंडरी स्टोरेज. 4. प्रोसेसिंग पाईपलाईन. 5. रॉम म्हणजे सिस्टीमचे नियम. आणि शेवटी आपण काय शिकलो याची उजळणी. ही अशी टप्प्याटप्प्याने केलेली विभागणी आपल्याला या संकल्पना अगदी सहज समजायला मदत करेल. तर आपला पहिला भाग आहे डिजिटल वर्कस्पेसची पाळाभरणी. आता कम्प्युटर मेमरी म्हणजे नक्की काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर असं कोणतंही भौतिक साधन किंवा डिव्हाइस जे आपली माहिती तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे चालू कामासाठी किंवा अगदी कायमस्वरूपी म्हणजे भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवू शकतं. एका डिजिटल कॅनव्हासवर आपला डेटा कसा साठवला जातो, त्यावर कशी प्रक्रिया होते, हे सगळं या जागेवरच अवलंबून असतं. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. व्हॉलेटाईल विरुद्ध नॉन व्हॉलेटाईल मेमरी, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आपला कामाचा डेस्क विरुद्ध ऑफिसचं फायलिंग कॅबिनेट. या दोन्हींमधला मुख्य फरक हा विजेवर म्हणजे पॉवरवर अवलंबून आहे. व्होलाटाईल मेमरी ही तात्पुरती असते. तिला माहिती टिकवून ठेवण्यासाठी सतत पॉवर लागते. ही मेमरी म्हणजे आपला एखादा अत्यंत वेगवान पण तेवढाच नाजूक असा कामाचा डेस्क आहे. दुसरीकडे नॉन व्होलाटाईल मेमरी कायमस्वरूपी असते. म्हणजे कम्प्युटर बंद झाला तरी यातला डेटा अगदी सुरक्षित राहतो, अगदी एखाद्या मजबूत फायलिंग आर्काइव्हसारखा. हे समजायला अजून एक सोपं उदाहरण घेऊया. रॅममध्ये काम करणं म्हणजे डेस्कवर खूप सारी कागदपत्र पसरवून अत्यंत वेगाने काम करण्यासारखं आहे. पण समजा अचानक लाईट गेली तर डेस्कवरचं सगळं काम उडून जाऊ शकतं, हो ना? पण तोच डेटा जर आपण फ्लॅश ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क सारख्या नॉन व्हॉलेटाईल जागेत सेव्ह केला तर तो अगदी सुरक्षित राहतो. मग लाईट गेली तरीही आपल्याला कसलीच चिंता नसते. आता आपला तिसरा मुद्दा प्राथमिक आणि दुय्यम स्टोरेज म्हणजेच प्रायमरी आणि सेकंडरी स्टोरेजचं सिस्टम आर्किटेक्चर. आता डेटा कुठे साठवला जातो ते पाहू. प्रायमरी स्टोरेज म्हणजे कम्प्युटरची मुख्य मेमरी, जिथून सीपीयूला थेट आणि अत्यंत वेगाने डेटा मिळतो. हे अगदी एखाद्या मॅनेजरच्या डेस्कवरील हाताशी असलेल्या वस्तूंवर काम करण्यासारखं आहे. आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजे हार्ड ड्राईव्ह किंवा पेनड्राईव्ह, ज्यात माहिती कायमस्वरूपी राहते. हे अत्यंत भरोशाचं असतं, पण ते ऑफिसच्या एका कोपऱ्यात असलेल्या फायलिंग कॅबिनेटसारखं असतं, जिथून फाईल आणायला जरा जास्त वेळ लागतो. आपला चौथा भाग आहे प्रोसेसिंग पाईपलाईन, म्हणजेच आपला डेटा नक्की कसा प्रवाहित होतो. हे दोन्ही मेमरी प्रकार एकत्र कसे काम करतात ते बघूया. प्रोसेसर किंवा सीपीयू हा आपल्या कम्प्युटरचा मेंदू असतो. तो सर्वात आधी माहिती प्रायमरी मेमरीकडून म्हणजेच रॅमकडून घेतो. रॅम म्हणजे आपलं ते सक्रिय कामाचं टेबल. तिथे डेटा वेगाने प्रोसेस होतो आणि आपलं काम पूर्ण झाल्यावर आपण तो डेटा सेकंडरी स्टोरेजमध्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी पाठवतो. अशा प्रकारे ही पूर्ण पाईपलाईन अत्यंत कार्यक्षमतेने चालते. आता पाचवा आणि खूप रंजक असा भाग, रॉम, ज्याला आपण सिस्टीमचे नियम म्हणू शकतो. रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. हे अगदी एखाद्या कंपनीच्या एम्प्लॉई हँडबुक सारखं आहे. ही प्रायमरी मेमरी असली तरी ती नॉन व्होलाटाईल असते. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा अपवाद आहे बरं का. म्हणजेच रोज ऑफिस बंद झालं तरी हे नियम पुस्तक कधीच पुसलं जात नाही. कम्प्युटर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सूचना यात कायमस्वरूपी साठवलेल्या असतात. तंत्रज्ञान जसजसं बदलत गेलं तसा रॉममध्येही मोठा बदल झाला. सुरुवातीला प्रॉम होतं, ज्यावर फक्त एकदाच माहिती लिहिता यायची, अगदी कायमस्वरूपी लागलेल्या कुलपासारखं. त्यानंतर ई-प्रॉम आलं, ज्यात अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायलेट लाईट वापरून डेटा पुसता यायचा. आणि आता आपण ई-प्रॉम वापरतो, जे आजचा आधुनिक स्टँडर्ड आहे. यात नुसत्या विजेच्या प्रवाहाने डेटा पुसून नव्याने लिहिता येतो. आहे की नाही कमाल? आणि आता आपला शेवटचा 6वा भाग, उजळणी. आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. आपण या विश्लेषणाचा शेवट 4 महत्त्वाच्या प्रश्नांनी करणार आहोत. हे प्रश्न आपण वापरलेल्या मूळ स्रोतातूनच घेतले आहेत. यामुळे आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची अगदी छान आणि सोपी उजळणी होईल. चला पहिला अगदी पायाभूत प्रश्न पाहूया. कम्प्युटर मेमरी किंवा ही डिजिटल वर्कस्पेस म्हणजे नक्की काय?
याचं अगदी सोपं उत्तर आहे. मेमरी म्हणजे अशी प्रत्यक्ष भौतिक हार्डवेअर साधनं जी आपला डेटा तात्पुरत्या कामासाठी किंवा भविष्यासाठी कायमस्वरूपी साठवून ठेवतात. जसं माणसाला काम करण्यासाठी प्रत्यक्ष जागेची गरज असते, तशीच डिजिटल डेटालाही या भौतिक जागेची गरज असतेच. आता दुसरा प्रश्न, मेमरीचे मूलभूत प्रकार कोणते आणि त्यांची उदाहरणे कोणती? इथे आपण पॉवर किंवा विजेवर अवलंबून असण्याच्या नियमाची आठवण करूया. बरोबर. व्हॉलेटाईल मेमरी जसे की आपली रॅम, हिला आपला डेटा टिकवण्यासाठी सतत विजेची गरज असते. याउलट नॉन व्हॉलेटाईल मेमरी जसे की फ्लॅश ड्राईव्ह किंवा रॉम, ही मेमरी अत्यंत भक्कम असते आणि वीज नसतानाही आपला डेटा ती कायमस्वरूपी आणि सुरक्षित ठेवते. आता आपला तिसरा प्रश्न, प्राथमिक म्हणजेच प्रायमरी आणि दुय्यम म्हणजे सेकंडरी स्टोरेजमध्ये नेमका फरक काय आहे? आपण मगाशी पाहिलेल्या ऑफिसच्या उदाहरणावरून हे लगेच लक्षात येईल. प्रायमरी स्टोरेज म्हणजे कम्प्युटरची मुख्य मेमरी, रॅम आणि रॉम, जिथे सीपीयू थेट आणि अत्यंत वेगाने पोहोचतो, म्हणजेच आपला कामाचा डेस्क. आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजे हार्ड ड्राईव्ह किंवा USB, जिथे आपलं सर्व काम झाल्यावर फाईल्स दीर्घकाळासाठी आणि सुरक्षितपणे साठवल्या जातात, म्हणजेच आपलं फायलिंग कॅबिनेट. आणि आता शेवटचा चौथा प्रश्न, रॉम म्हणजे काय आणि त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं? रॉम ही अशी नॉन व्हॉलेटाईल प्रायमरी मेमरी आहे जी कम्प्युटर सुरू करण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना देते. याचे प्रकार म्हणजे प्रॉम, ज्यावर एकदाच लिहिता येतं, EEPROM जे UV किरणांनी पुसलं जातं, आणि आधुनिक EEPROM जे फक्त विजेने पुसलं जातं. मित्रांनो, एक डेस्क आणि एक कॅबिनेट मिळून किती भन्नाट डिजिटल विश्व उभं राहतं ना. विचार करा, तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये रोज हे मेमरीचे प्रकार एकमेकांसोबत किती अखंडपणे आणि वेगाने काम करत असतात. हे सर्व समजून घेतल्यावर आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी फाईल सेव्ह कराल, तेव्हा ही पूर्ण प्रक्रिया तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.